मोक्ष मार्ग आचार्य संगीत डोडरमंडीने लिहिलेला ग्रंथ आहे. 6वा अधिकार कुदेव, कुगुरु आणि कुधर्माचा प्रतिषेध. मिथ्या देवादिक भजे गोवे मिथ्या था तजत नको साधे भजो यह विसर्जे रूपा. कुदेवाचं स्वरूप चाललं, आता कुगुरूचं स्वरूप चाललेलं आहे. नंबर 177-188. यहाँ कोई कहे हे झालं धर्म का साधन क्या उसका तो कल होगा, हे झालं 179 पासून. वही शेठ पाऊल आचार्य देव ने कहा है, ते पण झालं ना. जायूपसरितो विदतु समेतं न विहरिहर्षयितु जैने अल्पभोजं सत्तो गुणजायिकोदम. मुनिपद है वह यथाजात रूप सदृश है. मुनिपद आहे ते कसं आहे? यथाजात रूप सदृश. यथाजात म्हणजे जसं जन्मकाल असं बालक असतं त्याप्रमाणे निरागस, इनोसंट, कुठल्याही प्रकारचे विकार नसतात अशा प्रकारचे यथाजात रूप सदृश प्रकारचे कसा वापरलेला आहे. मुनिपद आहे ते कसं आहे? यथाजात रूप सदृश म्हणजे एकदम निरागस आहे, इनोसंट आहे, कुठल्याही प्रकारचे विकार त्यांच्यावर मध्ये नाही. जैसा जन्म होते हुए था वैसा नग्न है. जसं जन्मतानाचं बालक असतं तशा प्रकारचं आहे, एकदम निरागस. सो वह मुनि अर्थ यानी धन वस्त्राधिक वस्तुएं उनमें इसके कुछ मात्र भी ग्रहण नहीं करता. असे जे मुनी आहेत ते अर्थ म्हणजे धन. धनामध्ये काय काय येणार? सगळं येणार. धन वस्त्राधिक. अधिक या शब्दाने अधिक आहे ना. अधिक तुम्ही म्हणतो इथं मोबाईल शब्द कुठं लिहिला आहे? तर धन अधिक वस्त्र अधिक. अधिक या शब्दाने सगळं आलं त्याच्यामध्ये. काय काय संदर्भ असणार? प्रत्येक वस्तू सांगणार. धन वस्त्राधिक. अधिक या शब्दाने या ठिकाणी ग्रहण करायचे. अर्थ यानी धन वस्त्राधिक. अर्थ म्हणजे धन वस्त्र वगैरे सुद्धा अर्थामध्ये आलं. घर वास्तू वगैरे सुद्धा, सोनं नाणं वगैरे सुद्धा. तर या वस्तू उनमें इसके कुछ मात्र भी परिग्रह ग्रहण नहीं करता है. त्याच्यामध्ये तिळाचं कुछ मात्र देखील ते ग्रहण करत नाही. यदि कदाचित अल्प बहुत ग्रहण करे तो उससे निगोज जाता है. आणि जर कदाचित थोडं बहुत ग्रहण करे तर तो निगोदामध्ये जातो. यहाँ देखो, गृहस्थपने में बहुत परिग्रह रखकर कुछ प्रमाण करे तो भी वह स्वर्ग मोक्ष का अधिकारी होता है. और मुनिपद में किंचित परिग्रह अंगीकार करने पर भी निगोदगामी होता है. इससे ऊंचा नाम रखकर उनकी प्रवृत्ति युक्त नहीं है. गृहस्थ होऊन, गृहस्थ बनून प्रतिज्ञा गृहस्थाची केलेली आहे, श्रावकाची केलेली आहे आणि त्या ठिकाणी खूप परिग्रह ठेवे, परंतु त्यामध्ये मर्यादा करे, परिग्रह परिमाण करे, तर तो स्वर्ग मोक्षाचा अधिकारी. परिग्रह परिमाण व्रताचं पालन करेल तर तो स्वर्गाला जाईल. आणि या ठिकाणी मुनी बनून किंचित परिग्रह
निग्रह ठेवेल तर निबोध जाणीव का उच्च पदवी धारण करून नीच कार्य केलं. मोठा धर्म धारण करण्याची प्रतिज्ञा केली आणि काय केलं, त्या ठिकाणी प्रतिज्ञेचा भंग केला. आणि श्रावक आहे त्याने खालची प्रतिमा ग्रहण केली, खालची प्रतिज्ञा ग्रहण केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यामध्येही मर्यादा करत चाललेला आहे, त्यामध्येही आणखीन कमी त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रमाण करेल तर तो स्वर्गमोक्षाचा अधिकारी होईल. कारण रागावर विजय मिळवण्याचा तो प्रयत्न करतो आहे, कषायावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. जे आहे त्याच्यापेक्षाही कमी कसं होत जाईल, विकार कमी कसे होत जातील. आणि धर्म करायचं म्हणजे काय, रागाधिक भाव घटत जाणं, कमी होत जाणं, याचा बॅलन्स पाहायला पाहिजे ना, बॅलन्स शीट. तरी गेल्या वर्षीपेक्षा रागाधिक कमी झाले की नाही, गेल्या वर्षीपेक्षा आसक्ती कमी झाली की नाही, पूर्वीपेक्षा आत्ता आसक्ती कमी झाली की नाही, शरीरामधलं एकत्व ममत्व बुद्धी तुटली का नाही, परद्रव्यामध्ये अहंभाव तुटले का नाही. जर तुटत असतील, कमी होत असतील तर मार्ग बरोबर आहे. आणि वाढत असतील, वाढवण्याचा उपाय करत असेल, धर्माच्या नावावर ते वाढत असतील तर मार्ग एकदम चुकीचा. इथे गोष्ट लक्षात, विकार कमी झाले पाहिजे, कषाय भाव घटले पाहिजे, परद्रव्यामध्ये आसक्ती कमी झाली पाहिजे, आत्मस्वभावाची उंची दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे, तर त्याची ऊर्ध्वता निश्चित आहे, तो ऊर्ध्वगामी आहे. त्याचे परिणाम ऊर्ध्व आहेत ना, परिणाम ऊर्ध्व आहेत, आपले परिणाम ऊर्ध्व आहेत. तर जगाला विचारायला जाण्याची आवश्यकता नाही की मी कुठं जाईल, ज्योतिषाला विचारायला जाण्याची आवश्यकता नाही की माझं भविष्य कसं असेल. तुझे परिणाम ऊर्ध्व आहेत ना, तर तू नियमाने ऊर्ध्व आहेत. तुझे परिणाम अधो आहेत, अजून परद्रव्यामध्ये आसक्ती सुटली नाही, अजून परद्रव्यामध्ये एकत्व बुद्धी सुटलेली नाही, अजून वाढतच चाललेली आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुझे परिणाम अधो आहे. नियमाने गती पण अधो होणार आहे. परिणाम सुधारण्यासाठीचा धर्म आहे. त्याच्यामध्ये आला नाही 12वा श्लोक आला आता, आपण आता पाहिजे सगळे या आजचे 10 श्लोक. नित्यात्वाने जीवाला स्वपर ज्ञान कधी होत नसे, तो बहिरात्मा संसारी फिरतो हे जिन वचन असे. नित्यात्व आहे तोपर्यंत त्याला स्वपराचं ज्ञानच होत नाही, तो परालाच आत्मा मानतो, परामध्ये चित मानतो. त्याच्याने नित्यात्व विपरीत मान्यता दर्शन मोह उदयात आहे तोपर्यंत त्या ठिकाणी परामध्ये सुख, परामध्ये चित मानतो, स्वपर ज्ञान त्याला होतच नाही. भगवान जरी आले त्याला स्वपर ज्ञान कोण करेविणार, स्वयं करेल तर हे पर आहे, हे स्व आहे, याच्यात सुख आहे, याच्यात सुख नाही. इथं 12व्या मध्ये बघा, जो नित आत्म्याला आत्मा जाणी तो मोक्षा जातो, जो परवस्तू निज मानी तो नित संसारी फिरतो. जो है ना नित सतत आपल्या आत्म्यालाच आत्मा मानतो, शरीराला आत्मा मानतो, तो संसारामध्ये फिरतो. लक्ष दे, शरीराला आत्मा मानतो तर घराला आत्मा मानतो. थोडं त्याला तरी मानतो म्हणजे शरीर सुखी तर मी सुखी, शरीर सुखी तर मी दुःखी, शरीर म्हणजेच मी, अशीच मान्यता असते ना काया भौतिक जीवांची. जो नित आत्म्याला आत्मा जाणी, जो सतत आपल्या आत्म्यालाच आत्मा जाणतो, अमूर्ती चैतन्यमय शुद्ध ज्ञानमय वस्तू आत्मा आहे, हे शरीर जड आहे. आणि जो आत्म्याला आत्मा जाणतो तो मोक्षाला जातो. आणि परवस्तू निज मानी तो नित संसारी फिरतो. आणि पर वस्तू शरीराधिक पर आहेत ना त्या ठिकाणी, त्याला तो जर आपला मानेल, आपलं स्वरूप समजेल, त्या ठिकाणी शरीराधिक पर वस्तूला आपलं मानेल तर त्या ठिकाणी तो सतत संसारामध्ये भ्रमण करतो. तू शरीराधिक पर आहे. ग्रस्त असो किंवा मुनी असो, कोणी पण जाणण्यामध्ये काय प्रश्न आहे, जे जसं आहे तसं जाणे. त्याला एक सांगितलं तर महासिद्धांत सांगितलं पाहिजे. कोणाच्या लक्षात आहे काय सांगितलं होतं? ते तर आहे, ते सांगितलं आपले विचार वस्तुस्वरूपाप्रमाणे परिणमित करे. म्हणजे वस्तुस्वरूपात अनुकूल विचार असतील तर तो नियमाने मोक्षाला जाणार आहे, तो सुखी बनणार आहे. आणि वस्तुस्वरूपाच्या विरुद्ध विचार असतील तर तो नियमाने अधोगतीला जाणार आहे. ते दुःखाचं वर्तमान काळातून कारण आहे. महासिद्धांत आहे ना या ठिकाणी. वस्तुस्वरूप जिनेंद्र भगवंताने जिनवाणीमध्ये वस्तुस्वरूप सांगितलेलं आहे. देह भिन्न आहे, तू भिन्न आहे, वस्तुस्वरूपासंबंधी विचार करायचा आहे. त्या ठिकाणी जशी वस्तू आहे तसा विचार करेल, आपलं कोणी नाही. त्या ठिकाणी स्त्री पुत्राधिक वगैरे आपलं कोणी नाही आहे ना त्या ठिकाणी, असा विचार करेल. वस्तुस्वरूप आहे
तर सुख आहे. आणि हे आपले आहे, आपलं ऐकत नाही, आपलं म्हणणं मानत नाही असा विचार केला तर दुःख होणार. वस्तू स्वरूपासंबंधी कोणताही विचार करा. धन आहे, त्या ठिकाणी धन आहे ते परद्रव्य आहे. आलं तरी आनंद नाही, गेलं तरी विषाद नाही, कारण ते परद्रव्य आहे. वस्तू स्वरूपासंबंधी विचार करेल तर दुःख नाही. आणि वस्तू स्वरूपाच्या विरुद्ध विचार करेल, नाही मी असं कार्य करू शकतो, मी इतकं केलं, आयुष्यभर हे केलं, सगळ्यांची सेवा केली, माझं कोणी ऐकत नाही, असं केलं तर दुःख त्या ठिकाणी. आणि प्रत्येक गोष्ट वस्तू स्वरूपात संबंधी लगेच वस्तू विचारच ध्यावते आणि वस्तू नाही त्या वस्तू स्वरूप विचार खुशीचे सगळं दुःख संकट सहा करे. हे भावनेमध्ये दिलं शेवटची वाक्य, वस्तू स्वरूप विचार खुशीचे. जर त्या ठिकाणी वस्तू स्वरूपाचा जर विचार केला तर सगळी दुःख आणि सगळी संकट दूर होतात. सर्व दुःख आणि संकट दूर होण्याचा एकच उपाय वस्तू स्वरूपाला जाणा आणि त्याप्रमाणे आपली विचाराची धारा चालू ठेवा. त्याच्या विरुद्ध धारा आज की दुःख आलं, हे दुःख कुठून आलं? दुसऱ्यामुळे नाही, दुसऱ्यातून आलं नाही, कर्मामुळे आलं नाही. त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध विचारामुळे आपण दुःखी झालो. आपले विचार बदलले की सुखी, आपले विचार बरोबर असेल तर सुखी आणि विचार उलटे असतील, विरुद्ध असतील तर दुःखी. एकच आहे, आपल्याच विचाराने आपण सुखी आणि आपल्याच विचाराने आपण दुःखी. संसारात असताना देखील ज्यावेळेला विचाराचा अभाव होईल त्यावेळेची गोष्ट निरायची तर परमसुखी आहे. पण जोपर्यंत विचार आहे तो विचार जर वस्तू स्वरूपाच्या सन्मुख असेल त्याने प्रयोग करून बघा. वस्तू स्वरूपाला अनुसरून जेवढे विचार आहेत ते सुखाचंच कारण आहे, त्यामध्ये बिलकुल दुःखाची गंध नाही. आणि वस्तू स्वरूपाच्या विरुद्ध जितके विचार आहेत त्याच्यामध्ये सुखाची गंध नाही, त्याच्यामध्ये बिलकुल सुख येणार नाही, दुःखच येणार. वर्तमान काळात पण दुःख आणि भविष्य काळात पण. म्हणून वस्तू स्वरूपाचा विचार करा. त्या ठिकाणी आपल्या आत्म्याला आत्मा माना, शरीराला जड माना. त्या ठिकाणी शरीराचं कार्य मी केल्याने होत नाही, त्याचप्रमाणे जिथं शरीराचं कार्य मी केल्याने होत नाही तसं बाकीचे बाहेरचे सगळे स्त्री पुत्रादी धन धान्य वगैरे हे याचा कोणी मी मालक नाही, त्यांचे ते मालक. त्या ठिकाणी वस्तू स्वरूपाप्रमाणे विचार करेल. त्या ठिकाणी परद्रव्याचा वापर करणं अधर्म आहे आणि स्वद्रव्याचा वापर करणं, पण स्वद्रव्याचा वापरच करत नाही. एक वाक्य असतं त्याला घेऊन जर त्या ठिकाणी विचार केला तरी सुद्धा वस्तुस्वरूप यथार्थ भाकीत होतो, सुखाची प्राप्ती होते. एक एक वाक्य महत्वाचं असतं पण त्याला घेऊन विचार केला पाहिजे. परद्रव्याचा वापर करणं अधर्म, स्वद्रव्याचा वापर करणं धर्म. मंदिरात आल्यानंतर तरी स्वद्रव्याचा वापर करा तर धर्म प्राप्त होईल. यात्रेला गेल्यावर तरी स्वधर्माचा वापर करा, स्वद्रव्याचा वापर करा. स्वद्रव्य ज्ञान, आपल्या ज्ञानाचा वापर करा तर त्या ठिकाणी धर्म होईल. आणि तिथेही जर ज्ञानाचा वापर दुसऱ्यासाठी करेल आणि स्वद्रव्याचा वापर आपल्यासाठी करेल तर दुःख, पण अधर्म आहे. त्या ठिकाणी अनादिकालापासून याची दृष्टीच परद्रव्यावर आहे. स्वद्रव्य असेल तर मी सुखी, जितकं परद्रव्य अधिक तितका मी अधिक सुखी. ही मान्यता बदलून टाका, मुळातून बदलून टाका. स्वद्रव्य परिपूर्ण आहे, मला सुखासाठी परद्रव्याची आश्रय करण्याची गरज नाही. स्वद्रव्याचा जेवढा आश्रय करेल तेवढा मी सुखी बनणार. जितका स्वद्रव्याचा आश्रय, जिनेंद्र भगवंताने कोणाचा आश्रय केलेला आहे? स्वद्रव्याचा. ते किती सुखी आहे? पूर्ण स्वद्रव्याचा आश्रय केला, पूर्ण सुखी आहेत, अनंत सुखी आहेत. मी जर स्वद्रव्याचा थोडा जरी आश्रय करेल तरी मी सुखी बनेल.
आणि अधिक आश्रय करेल तर अधिक सुखी बनेल, पूर्ण आश्रय करेल तर त्याच्या विरुद्ध परद्रव्याचा ऑटोमॅटिकच आश्रय सुटत जाईल. मुनी बनले, परद्रव्याचा आश्रय सुटत गेला, स्वद्रव्याचा आश्रय वाढत गेला. 3 कषाय चौकडीच्या अभावामध्ये परद्रव्याचा आश्रय सुटला, 3 कषाय चौकडीच्या अभावामध्ये स्वद्रव्याचा आश्रय वाढला. परम सुखी बनले, सिद्धांच्या खालोखाल सुखी कसे बनले. आणि आपण स्वद्रव्याचा आश्रय करून सुखी बनू इच्छितो आहे ही मान्यताच मुळामध्ये मिळते आहे. परद्रव्याचा आश्रय करून मी सुखी बनू इच्छितो आहे, हे द्रव्य आणलं पाहिजे, हे वस्तू आणल्या पाहिजे, त्या वस्तू घरात आल्या तर मी सुखी बनेल. पूर्वी या घरात वस्तू नव्हत्या आपल्या, आता आल्या तर आपण सुखी आहोत ना. तरी ज्याच्या घरात त्या वस्तू नाही ते दुःखी आहे. आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू आहेत, सगळ्या आधुनिक त्या ठिकाणी आहे की नाही, त्या तर अधिक सुखी बनेल. अजून आधुनिक वस्तू आणल्या तर अजून सुखी बनेल, अशी याची मान्यता आहे. ही मान्यता तर सोडा, त्या वस्तू येणं नाही येणं ते पण आपल्या हातामध्ये नाही, कारण ते पूर्वपार्जित पुण्य पापाच्या अधीन आहे. या वस्तू आल्या तरी पुण्याचा उदय नसेल. ज्या वेळेला वस्तू नव्हत्या त्यावेळेला वस्तू नाहीत म्हणून दुःखी, आणि वस्तू आल्या तर अन्य दुसरं कारण काहीतरी शोधून आता शरीर साथ देत नाही म्हणून दुःखी आहे ना. धन नव्हतं त्यावेळेस धनामुळं तो धन नाही म्हणून दुःखी, आता धन आहे तर जेवण जात नाही म्हणून दुःखी. दाम दिना निर्धन दुःखी कृष्णावश धनवा, सर्वत्र अशी स्थिती आहे. त्या ठिकाणी त्याला पती नाही, तो पती नाही म्हणून दुःखी, आणि पती आहे तर तो आपल्या म्हणण्याप्रमाणे नाचत नाही म्हणून दुःखी आहे ना. त्या ठिकाणी पत्नी आहे तर त्या ठिकाणी पत्नी आहे ती आपलं ऐकत नाही म्हणून दुःखी, आणि ज्याला नाही म्हणून दुःखी आहे तर जगामध्ये सगळे दुःखी. परद्रव्याचा आश्रय दुःखाचंच कारण आहे. त्या ठिकाणी परद्रव्याचं मालक बनायचं कामच नाही, कारण बनूच शकत नाही. स्वद्रव्याचा आश्रय जितका अधिक बनत जाईल तितकं सुखी. म्हणून या ठिकाणी तिलकुसं मित्तम न विलटी असतेसू, तिळाचं पुरुष मात्र देखील परिग्रह म्हणून ग्रहण करत नाही. जर अल्प बहुत ग्रहण करतील तर ते निगोडामध्ये जातील. यहाँ देखो गृहस्थपने में बहुत परिग्रह रखकर कुछ प्रमाण करे तो भी स्वर्ग मोक्ष का अधिकारी होता है. परद्रव्याचा आश्रय सोडला ना, बुद्धी काय आहे, याचे परिणाम काय आहे, मान्यता, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, पूर्वक चारित्र. कुठल्याही त्या ठिकाणी प्रतिमा देखील घेतली, पहिली प्रतिमा असो, दुसरी प्रतिमा असो, ब्रह्मचर्य प्रतिमा असो, त्याच्या आधी काय सम्यक दर्शन आहे, तर पूर्वक 2 कषाय चौकडीचा अभाव आहे, मग ब्रह्मचर्य प्रतिमा आहे. पत्नी नाही म्हणून मी ब्रह्मचर्य आहे असं नाही. त्या ठिकाणी ब्रह्मचर्य घेतलं म्हणून ब्रह्मचर्य बनलो असं नाही. 2 कषाय चौकडीचा अभाव त्याशिवाय ब्रह्मचर्य प्रतिमा होते काय त्या ठिकाणी. आणि मिथ्यात्व केल्याशिवाय त्या ठिकाणी ब्रह्मचर्य होतं काय. मिथ्यात्व 2 कषाय चौकडीच्या अभावामध्ये मग 7वी प्रतिमा येते ब्रह्मचर्य असं आहे त्या ठिकाणी. आणि तो नुसतं ब्रह्मचर्य प्रतिमा सगळ्यांनी आपल्याला मानावं म्हणून ब्रह्मचर्य प्रतिमा घेईल, वस्त्र बदलेल, कपडा बदलेल त्या ठिकाणी, आणि स्वतःला ब्रह्मचर्य मानेल तर उच्च पद धारण केलं, अजून तुझे 1 कषाय चौकडीचा पण अभाव नाही, मिथ्यात्वाचा पण अभाव नाही, आणि उच्च पद धारण केलं आणि मी नीच क्रिया करतो आहे तर असं आहे त्या ठिकाणी. तसं मुनी बनला 3 कषाय चौकडीच्या अभावामध्ये बनला, सम्यक दर्शन पूर्वक, मिथ्यात्वाच्या अभावपूर्वक अशी मान्यता निघून गेली की परद्रव्य सुखाचं कारण नाही, माझा आत्मा सुखाचं कारण आहे. सर्वत्र कुठंही गेला तरी आत्म्याचा आश्रय आहे, स्वद्रव्याचा आश्रय आहे, स्वद्रव्याचा उपयोग आहे, तेच सुखाचं कारण आहे. परद्रव्याचा आश्रय, परद्रव्याचा उपयोग हे दुःखाचं कारण आहे. अशा प्रकारची दृढता असल्या कारणाने त्यांना पराच्या प्रती किंचित देखील इच्छा नाही, आणि इच्छा नसल्या कारणाने त्यांना सतत तप पण होत आहे. इच्छा निरोधक तप, इच्छेशिवाय तप कसं होईल, त्याच्यामध्ये एक श्लोक आला ना, इच्छेशिवाय तप होत नाही म्हणून. पण तिथं 20वाला 20वाला कोण होता इच्छा दिन तप आत्मरती मोक्षाचे कारण आहे, संसाराच्या नाशाचा एकमेव हा पथ आहे. 13 इच्छा विना, इच्छा विना आत्मरती मोक्षाचे कारण आहे. इच्छेशिवाय तप, या इच्छा विना तप त्या ठिकाणी जे आत्मरती जे ग्रहण करतात ते मोक्षाचं कारण आहे. संसाराच्या नाशाचा एकमेव पथ आहे. मुलींना इच्छा का नाही, ते करायचं नसतात.
मुनी बनल्यावर. आणि आतमध्ये तर इच्छा होत आहेत त्या दिसत आहेत का? आपल्याला इच्छा आहेत की नाहीत? आपल्या इच्छा कोणाला दिसत आहेत? आत्मा अमूर्तिक आहेत, त्याच्या इच्छा पण अमूर्तिकच आहेत ना त्या ठिकाणी. पण इच्छा विभाव परिणती आहे, चारित्र गुणाची विभाव परिणती आहे. तर आत्म्याच्या स्वरूपाला जाणे तर इच्छा पहिल्यांदा अलग पडतात. ही इच्छा हे आपलं स्वरूप नाही, हे इच्छा अलग आहे. या आपण नाना पदार्थासंबंधी इच्छा करतो त्या व्यर्थ आहेत, त्या निरर्थक आहेत त्या ठिकाणी, दुःखाचं कारण आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा निर्णय होतो. इच्छेच्या द्वारे कार्याची सिद्धी होत नाही. उलट इच्छा जर अधिक अधिक केल्या तर त्याच्यामध्ये शक्ती वाया जाते आणि आत्मा कृश बनतो. जितक्या अधिक इच्छा करेल तितका तो अधिक कृश बनेल. म्हणजे एकेंद्रिय अधिक 2 इंद्रिय अधिक पर्यायामध्ये अधिक इच्छावाला जीव 2 इंद्रिय 1 इंद्रिय 3 इंद्रिय बनतो. इडा मुंगी आळी काबल्या खूप इच्छा केल्या, पूर्ण होणं न होणं पुण्य पापाच्या हाती नाही. पण नुसत्या इच्छा करत बसला तर तो कुठं जाईल? ज्ञान खर्च झालं ना त्याच्यामध्ये, ज्ञान बर्बाद झालं. ओके न चाह निज शक्ती खोय शिवरूप निराकुल तान जोय. कुठल्या तत्वासंबंधी चूक आहे? मोक्ष तत्वासंबंधी चूक आहे. रोके न चाह शिवरूप निराकुलता न जोय. आपलं शिवरूप आहे, आपला आत्मा आहे, तो मोक्ष स्वरूपी आहे. याच्यामध्ये इच्छेला अवकाश नाही. आणि इच्छा करत राहतो, शक्ती वाया घालवतो. शक्ती कमी होईल तर आता मनुष्य पर्यायाची शक्ती आहे, अजून शक्ती कमी झाली तर 4 इंद्रियाची शक्ती, मग काय बनेल? पतंग बनेल, भुंगा बनेल. अजून शक्ती कमी झाली तर इच्छेमध्ये घालवली तर झुरळ बनेल, मुंगी बनेल. काय त्या ठिकाणी कशामुळे बनला? इच्छा. काही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. इच्छा 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 त्या ठिकाणी. तंदूर मच्छ्याची गोष्ट आहे काय? त्याने नुसत्या केवळ इच्छाच केल्या ना त्या ठिकाणी. असं व्हायला पाहिजे, पाप भाव करत राहायला, कानात बसल्या बसल्या. सगळं अनुकूल आहे त्या ठिकाणी. काही खायला प्यायला त्याला किती लागणार आहे? तांदळा एवढा मासा. ही मनुष्य पर्याय. आपल्याला वाटतं ते तांदूळ आपल्या परिणामावर आपण घटवत नाही त्या ठिकाणी, की ते तांदूळ मच्छी त्यांनी एवढे परिणाम केले. मुनींचं उदाहरण घेतलं कालचं. रत्न त्याच्यामध्ये ठेवावं, तुळशीमध्ये. अंतरंगामध्ये ती वासना की शांत बसू देत नाही. स्ववश मुनी आणि परवश मुनी नाही आवश्यक, परमावश्यक अधिकारामध्ये. तर त्या ठिकाणी आपले परिणाम, आपली वासना, अंतरंगाच्या वासनेला आपण धक्का लागू देत नाही. बस हे सांगितले शास्त्रात असं करायचं नाही, आज शास्त्रात असं आलं होतं, बस 1-2 दिवस पुन्हा चालू. वासना आतमध्ये मिटली नाही ना, वासनेला धक्का लागू देत नाही तो आतल्या. त्या ठिकाणी जशीच्या तशी शाबूत राहते त्या ठिकाणी. तसं आहे त्या ठिकाणी. मुनी बनला त्या ठिकाणी, एवढं सगळं पालन करतो आहे, पण परद्रव्यामध्ये सुख आहे, हे रत्न आहे, हे किमती आहे, ही वासना मिटली नाही. तंदूल मत्स्य सगळे संसार तत्वामध्ये. कशामुळे ही भ्रमंती करावी लागते? अंतरंगामध्ये जी वासना पडलेली, पुरुषातल्या अधिकारामध्ये हा शब्द येणार आहे. अंतरंग में जो वासना पडी है त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. बाहेरून सगळ्या क्रिया करतो, हे सोडलं, ते सोडलं, घर सोडलं, स्त्रीपुत्राधिक सोडले, सगळं सोडलं, पण वासना असली मिटली का? त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. जे सोडायला पाहिजे ते सोडत नाही, आणि बाहेर जे सोडलं त्याच्यामध्ये अहंकार, अभिमान करतो त्याच्यात. अशा प्रकारे तर प्रश्न काय होता की तो तांदूळा एवढा मासा, त्याला कशाची गरज आहे? किती लागणार आहे? आणि आपण पंचमकाळातला मनुष्य 3.5 हाताचं त्याला जागा लागणार आहे ना त्या ठिकाणी. आणि इच्छा किती, वासना किती? शेकडो एकर जमीन पाहिजे, एवढं मोठं घर पाहिजे, एवढं मोठं हे पाहिजे, इतकी संपत्ती पाहिजे. तुला जागा किती लागणार आहे? धन संपत्ती किती लागणार आहे? रोज खायला अन्न किती लागणार आहे? है ना. आणि तुझी तृष्णा, इच्छा किती आहे? आणि ही इच्छा तुला कुठं नेणार आहे? इच्छाच नेणार आहे तिची. अलग लक्षामध्ये मिळणं न मिळणं म्हणजे पूर्ण पुण्य पापाच्या आधी नाही. कोणाकडे किती आहे याची गोष्ट नाही, अजूनची जी इच्छा आहे त्या ठिकाणी. इच्छा त्या ठिकाणी कसं आहे या ठिकाणी? इच्छा त्या ठिकाणी आपला प्रश्न काय चालला की इच्छेमध्ये शक्ती रोखतो, इच्छेमध्ये शक्ती वाया घालवतो. त्याचं याला भाग नाही की पुढच्या पवामध्ये आपण कुठं जाऊन पडणार. शक्ती जर अजून शक्ती वृद्धिंगत झाली तर अजून वरची पर्याय धारण करेल. अधिक शक्ती, अधिक ज्ञानाचा विकास झाला, अधिक शक्तीचा विकास झाला, अधिक दर्शनाचा विकास झाला
त्या ठिकाणी त्रिवर्ती पर्याय धारण केले आणि जर ही क्षीण झाली दुसऱ्या परद्रव्यामध्ये घालवली त्या ठिकाणी तर तो काय होईल अशक्त झाला तर त्याप्रमाणे त्याला संयोग प्राप्त होणार. तशा प्रकारचं शरीर तेवढ्याच प्रकारची इंद्रिय त्या ठिकाणी 3 इंद्रियच का 2 इंद्रियच का तुझी शक्ती जेवढी आहे 3 इंद्रियाच्याद्वारे जाणण्याची तर तुझी शक्ती जेवढी आहे त्या ठिकाणी तुझी योग्यता तुझी लायकी तुझी पात्रता अशीच आहे तर त्या ठिकाणी तशाच प्रकारची इंद्रिय तशाच प्रकारचं शरीर ते प्राप्त होईल. हे काही कोणी देणारा घेणारा नाही. कर्म पण देत नाही. कर्मावर उपचार केला कर्मामुळे त्याला 3 इंद्रिय शरीर प्राप्त झालं. कर्मामुळे प्राप्त झालं का तुझ्या परिणामाने प्राप्त झालं. कर्मामुळे तो 1 इंद्रिय बनला कर्मामुळे तो 2 इंद्रिय बनला कर्मामुळे बनला का तुझ्या लायकीने बनला तुझ्या पात्रतेने बनला तू अशी योग्यता स्वतःची बनवली ज्ञान इतकं क्षीण केलं त्या ठिकाणी आणि त्यामुळे असं कर्म आलं आणि ते उदयात आलं असताना तेवढ्याच आकाराचं तसलंच शरीर तुला प्राप्त झालं. तर दोन्ही आहे ना कर्म सिद्धांत आणि आपले परिणाम याचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. देखो हुंडाव सर्पिणी काल में यह कलिकाल व्यस्त रहा है. काय सांगतायत हुंडाव सर्पिणी काल हा 72 कल्पकालानंतर एकदा येतो. हुंडाव सर्पिणी कल्पकाल इस काल में कलिकाल व्यस्त रहा है याला म्हणतात कलिकाल. इसके दोष से जिनमत में मुनि का स्वरूप तो ऐसा है जहाँ बाह्याभ्यंतर परिग्रह का लगाव नहीं है केवल अपने आत्मा का स्वरूप अनुभव करते हुए शुभाशुभ भावों से उदास रहते हैं और अब विषय कषाया सत्य जीव मुनिपद धारण करते हैं वहाँ सर्व सावध्य त्यागी होकर पंच महाव्रतादि अंगीकार करते हैं श्वेत रक्तादि वस्त्रों को ग्रहण करते हैं भोजनादि में लोलुपिक होते हैं अपनी पद्धति बढ़ाने में उद्यमी होते हैं और कितने ही धनाधिक भी रखते हैं संसाधिक करते हैं नाना आरंभ करते हैं परंतु अल्प परिग्रह ग्रहण करने का फल निगोद कहा है. तब ऐसे पापों का फल तो अनंत संसार होगा ही. त्या श्लोकामध्ये गाठीमध्ये काय सांगितलं अल्प परिग्रह तिला तुषमित्तम तिळाचं तुषमात्र परिग्रह ग्रहण करेल तर तो निगोदामध्ये जाईल. आणि आता या हुंडावसर्पिणी कल्पकालामध्ये या ठिकाणी जिनमतामध्ये जसं मुनींचं स्वरूप सांगितलेलं आहे तसं न अंगीकार करता वहा बाह्याभ्यंतर परिग्रह का त्यामध्ये कसं आहे बाह्याभ्यंतर परिग्रहाचा लगाव नाही. निरागत बालकाप्रमाणे सन त्याप्रमाणे असं मुनींचं स्वरूप आहे. केवळ अपने आत्मा का स्वरूप अनुभव करते है केवळ फक्त आपल्या आत्म्याच्या स्वरूपाचं अनुभवन करतात. शुभाशुभ भावापासून उदास असतात. कसं आहे मुनींचं स्वरूप सोप्या शब्दात सांगितलं. त्याच्यासाठी काही संस्कृत आलं पाहिजे अर्थमागची किती एक साधी ओळ सांगितली. मुनींचं स्वरूप कसं आहे की जहाँ बाह्याभ्यंतर परिग्रह का लगाव नहीं है केवल अपने आत्मा का स्वरूप अनुभव करते हुए शुभाशुभ भावों से उदास रहते हैं ऐसे ही मुनींचं स्वरूप आहे. और अब विषय कषाया सक्त जीव मुनिपद धारण करते हैं. अजून विषय कषायाची लालसा सुटली नाही आसक्ती सुटलेली नाही मुनिपद धारण करतात. सर्व सावध्य के त्यागी होकर पंच महाव्रताधिक अंगीकार करते हैं. प्रतिज्ञा सर्व सावध्याच्या त्यागाची करतात. पंच महाव्रताधिकाचा अंगीकार करतात आणि बाहेरून त्या ठिकाणी वस्त्रपात्र वगैरे जवळ ठेवतात. त्या ठिकाणी भोजनाधिक में लोलुपी होते हैं भोजनाधिकामध्ये लोलुपी होतात. अपनी पद्धती बढ़ाने में उद्यमी होते हैं बस आपलं काहीतरी नवीन चालू करण्यामध्ये ते उद्यमी होतात. लोकांना आकर्षित करण्यामध्ये वगैरे व कितनेही धनाधिक भी रखते हैं. कित्येक आहे ते मुनी बनून धनाधिक पण गोळा करतात धनाधिक ठेवतात. संसाधिक करते हैं नाना प्रकार के आरंभ करते हैं. नाना प्रकारचे आरंभ मंदिर बांधणं त्या ठिकाणी धर्मशाळा बांधणं वगैरे हे सगळे काय आहे आरंभ आहे की नाही. त्या ठिकाणी आरंभ वगैरे करतात. परंतु अल्प परिग्रह करने का फल निगोद कहा है. त्या ठिकाणी अल्प परिग्रह ग्रहण करे देई अप्प बहुयम सत्तो पुन जाई निगोदम तिलकुसमित्तम न गिहदी हत्तेषु. तिला तो तुष्मात्र परिग्रह करे तर त्याचं फळ निगोद सांगितलेलं आहे. अब ऐसे पापों का फल तो अनंत संसार होगा. या ठिकाणी जर अशा प्रकारे तो आरंभ परिग्रह करेल धन संपत्ती जवळ ठेवेल वस्त्राधिक मोबाईल वगैरे जवळ ठेवेल नाना प्रकारची साधनं उपकरणं जवळ ठेवेल तर त्या ठिकाणी तो काय अनंत संसारीच होईल. त्या ठिकाणी लोगों की अज्ञानता तो बरोबर आहे.
आरंभ आणि परिग्रहाला अनुमोदना दिली. आरंभ कसं होतं ते पुण्याचं कार्य आहे पूजा का पापाचं कार्य आहे? हां असं आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पुण्याचं कार्य गावकाला ते पुण्याचं कार्य आहे. जरी तो मंदिर बांधले त्या ठिकाणी नाना प्रकारचा उद्यम करेल, परंतु त्या ठिकाणी अशुभ भाव टाळण्यासाठी गृहगारस्थीपणा आहे ना, व्यापार धंद्यातली वृत्ती कमी करण्यासाठी, बाहेरून जे विषय कशाची वासना आहे ती कमी करण्यासाठी तो शुभभावाचा आश्रय करतोय. त्या निमित्तामध्ये जिनेंद्र भगवंताचा आश्रय करतोय आणि वितराग भावाचं स्मरण करतोय ते त्याला पुण्यबंधाचं कारण आहे. ते देखील वितराग भावाच्या स्मरणासाठी, वितराग भावाच्या आश्रयासाठी तो त्या ठिकाणी पुण्य करतो आहे. ते पुण्यबंधाचं कारण. ज्या क्रिया करतोय त्याच्यामध्ये देखील मुख्यता कशाची आहे? हां तेच दाखवत सांगितलं. त्यामध्ये देखील वितरागतेच्यासाठी जर ते क्रिया करेल तर ते पुण्यबंधाचं कारण. पाप बंध, त्याच्यामध्ये तर पाप बंध सांगितला त्या ठिकाणी. कारण त्याच्यामध्ये वासना पडलेली आहे. मला असं व्हावं, मला हे प्राप्त व्हावं. फळ तर वासनेचं मिळणार आहे, पुढं येणार आहे ना सगळ्या अधिकारामध्ये. फल तो वासना, अंतरंग वासना का मिळता आहे. बाहेरून काय करतो त्याच्यावर नाही, आतमध्ये तुझी वासना. इकडं बाहेरून तो रोज पूजा करतो आहे, आतमध्ये वासना पडली आहे पूजेचं फळ मला स्वर्गात जायला मिळावं, स्वर्गाचे भोग प्राप्त व्हावे. तर त्याला काय होईल? पुण्यबंध होईल का पाप बंध होईल? पाप बंध. कारण त्याला कशा आहे? वासना तीव्र आहे, भोगाची इच्छा आहे, स्वर्गाप्रती आकर्षण आहे, स्वर्गाचा लोभ आहे. आणि लोभ काय आहे? कशाय आहे त्या ठिकाणी. आणि मग अशा कशाय भावाचं फळ काय मिळेल? पुण्य त्या ठिकाणी. लोभाची इच्छा करतो आहे त्या ठिकाणी. तर अंतरंगामध्ये या संसारामध्ये कशामध्ये पण सुख नाही, कुठलीही वस्तू सुखाचं कारण नाही, मला कशाची पण इच्छा नाही, अशा प्रकारे जाणून परद्रव्यापासून उदासीन आहे त्या ठिकाणी. परंतु उदासीनतेचे परिणाम येत नाही आणि अजून आसक्तीचे परिणाम येत आहेत. ते टाळण्यासाठी तो त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्या स्वभावाचं स्मरण करतो आहे आणि स्वभावाचं स्मरण होण्यामध्ये जिनदेव निमित्त आहे ना त्या ठिकाणी. म्हणून त्यांचा आश्रय करतो आहे. लक्ष तर कुठं आहे? आपल्या स्वभावाकडं, जिनेंद्र भगवंताच्या स्वभावाकडं आणि आपल्या स्वभावाकडं लक्ष आहे. असा स्वभाव कधी विकसित होईल अशा प्रकारचे भाव घेऊन जो पूजन वगैरे करतो आहे, दान वगैरे देतो आहे. बस दान दिलं माझं नाव होण्यासाठी, अमुक होण्यासाठी, मला सत्कार होण्यासाठी. त्या दान देण्यामध्ये हे धन आहे, हे माझ्या कामापेक्षा मला जास्त मिळालेलं आहे, माझ्या पूर्व पुण्याईने मिळालेलं आहे. याचा विनियोग त्या ठिकाणी समाजाच्या अन्य जीवांच्या वितरागतेमध्ये वृद्धी व्हावी यासाठी हो. आणि त्यांना धर्माचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी, त्यांना देवदर्शन करण्यामध्ये अनुकूलता उत्पन्न होण्यासाठी हो. या बुद्धीनं म्हणजे वितरागतेच्याकडं नेणाऱ्या बुद्धीनं जर तो दान देईल, त्याच्यामध्ये मला दुसरी कशाचीही अपेक्षा नाही, तर त्या ठिकाणी त्याला पुण्यबंध होईल. त्याच्यामध्ये अभिप्राय आहे ना त्याचा, त्याच्याद्वारे पुण्यबंध होत असतो. अभिप्राय खोटा असेल तर पाप बंद होईल. खोट्या अभिप्राय यथार्थ असेल, वस्तू स्वरूपाप्रमाणे जर विचार असेल तर त्या ठिकाणी पुण्यबंध होईल, धर्म प्रगट होईल. आणि वस्तू स्वरूपाच्या विरुद्ध विचार असेल तर पाप बंद होईल. या धनामुळे मला लोकांनी मानावं, लोक मला मोठा म्हणतील, मला चांगला म्हणतील, माझं नाव लावतील, ही पाठी माझी कायमची राहील. त्या ठिकाणी परंपरेने आमचं घराणं धर्ममय बनेल. अशा प्रकारे जर त्या ठिकाणी लालसेने, लोभाने जर करेल तर त्याला पुण्यबंध तरी कसा होईल? अभिप्राय काय आहे? वितरागता, जिनेंद्र भगवंताने सांगितलेलं वस्तुस्वरूप, जिनेंद्र भगवंताने सांगितलेला धर्म तो सर्वांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी दानाधिक करेल, याच्यासाठी ज्या मनवचन काहीच्या क्रिया करेल त्या पुण्यबंधाचं कारण आहे. पुण्यबंधाचं देखील कारण कसं आहे त्या ठिकाणी. तर काय चाललं होतं आपला प्रश्न? हां हां. तर त्यांचं लक्ष तर एक वितराग भाव, 3 कशाही चौकडीचा तर अभाव झालेला आहे, 4 कशाही चौकडीचा अभाव होऊन हां त्या काय राजांना सावध देवता याच्यामध्ये नवीनात कीर्तनकराची स्तुती करताना तेवढा सावधी योगाचा त्याग येते ना त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये स्वयंभू स्तोत्रामध्ये संपूर्ण सावध्याचा त्याग केलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी. प्रतिज्ञा काय केलेली आहे? सावध्य म्हणजे त्रतस्थावर जीवाच्या सर्व हिंसेचा त्याग, अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे. ते नाही
स्वयंपुस्तक यात नाही आहे का आहे स्वयंपुस्तक तिकडे 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 आहे तिथे आहे तिथं आहे तिथं आहे हो तिथं आहे यात पण असे 119वा श्लोक आहे. नमिनाथ तीर्थंकराची स्तुती करत असताना अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रह्म परमं न सा तत्रारंभो त्यनुरपि च यत्राश्रमविधौ ततस्तस्सिद्ध्यर्थं परमकरुणो ग्रन्थमुभयं भवान्नैवास्याक्षिन् न च विकृतवेषोऽपि विरतः. हे भगवान, प्राण्यांची अहिंसा संसारामध्ये परमब्रह्मरूपाने प्रसिद्ध आहे. अर्थात अहिंसाच परमब्रह्म आहे, परंतु ती अहिंसा त्या आश्रमविधीमध्ये नाही. ती अहिंसा त्या आश्रमविधीमध्ये नाही ज्यामध्ये थोडा सुद्धा आरंभ होतो. त्या आश्रमविधीमध्ये ती अहिंसा नाही. म्हणून अशा प्रकारचा आश्रमविधी नसा तत्रारंभो त्यनुरपि च तत्राश्रमविधौ. अशा प्रकारचा आश्रमविधी जिनेंद्र भगवंताने सांगितले आहे की अणुमात्र देखील तिथं आरंभविधी नाही. ती अहिंसा त्या आश्रमविधीमध्ये नाही ज्यामध्ये थोडा सुद्धा आरंभ होतो. म्हणून त्या अहिंसा धर्माच्या सिद्धीसाठी परम दयाळू होऊन आपण बाह्य अभ्यंतर दोन्ही प्रकारच्या परिग्रहांना सोडला आहात. म्हणून आपण दयाळू होऊन स्वयं जिनेंद्र भगवंताने दोन्ही प्रकारच्या नमिनाथ तीर्थंकराची झाले ना हे नमिनाथ भगवान आपण परम दयाळू होऊन बाह्य आणि अभ्यंतर प्रकारच्या परिग्रहांना सोडलेले आहात आणि अशाच प्रकारचा उपदेश अन्य जीवांना दिला. यथाजात लिंगाच्या विरोधी वेश तसेच परिग्रहामध्ये आसक्त झाला नाही. यथाजात रूप जसं यथाजात म्हणजे आलं नसता जन्मता असतं जसं बालक जैसा जन्म होते था वैसा नग्न है. मुनींचं रूप कसं आहे तसं जन्मताना बालक असतं तशा प्रकारचं ते नग्न आहे. कुठल्याही बाह्य आणि अभ्यंतर परिग्रहामध्ये त्यांची लालसा नाही, आसक्ती नाही. हां सावतीला किती वेगळे असतात. सावतीलेश भूपुण्य राशो म्हणजे श्रावकासाठी सांगितले की मग तो श्रावक जर म्हणेल की या ठिकाणी पूजन अर्चन करण्यामध्ये पाप लागतं आहे तर त्याला सांगितलं की अल्प पाप लागतं आहे येथे, पण तू सर्व गोष्ट सावधानतापूर्वक कर. त्या ठिकाणी कमी पाप लागेल आणि जास्त पुण्य मिळेल अशा प्रकारे तू कार्य कर. अशा प्रकारे सावतीलेशो भूपुण्य राशो. त्यामध्ये थोडा हिंसेचा दोष आहे. श्रावक पूजा आरंभ आहे ना त्याच्यामध्ये. तांदूळ आणणं ते धुणं स्वच्छ करणं, खोबऱ्याचे तुकडं करणं, फळं आणणं ती धुणं, चढवणं, त्याला मुंग्या लागत आहेत पुन्हा. तू त्या ठिकाणी सावधानतेने कर. हे करण्यामध्ये सावध्य आहे. पूजन अर्चन करण्यामध्ये सावध्य आहे. त्याच्यामध्ये पाप लागतं आहे, परंतु मुनींनी सर्व सावध्याचा त्याग केलेला आहे. असं आहे ना त्या ठिकाणी फरक आहे. त्याग आहे त्या ठिकाणी. आणि श्रावक आहे त्याला त्रसजीवाच्या हिंसेचा त्याग आहे. त्रसजीव म्हणजे 2 इंद्रियापासून पुढचे जे जीव आहे त्या जीवाच्या हिंसेचा त्याग आहे. त्रसजीव कशामध्ये म्हणून त्रसजीव हे मूळ गुणामध्ये आले. ज्यामध्ये त्रसजीवाच्या हिंसेचा त्याग होतो ते श्रावकाला त्याज्य आहे. रात्री भोजनामध्ये त्रसजीवाच्या हिंसेचा त्याग होतो. लक्षामध्ये दूध नासवून वगैरे खाणं त्या ठिकाणी, त्यानंतर पनीर वगैरे किंवा द्विदल वगैरे याच्यामध्ये त्रसजीवाची उत्पत्ती होते. हे मूळ गुणामध्ये आहे श्रावकाच्या. श्रावक जर असं करेल तर तो पापाचा भागीदार हां उत्पत्ती होते. ठीक. ओम नमः.